नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे वी मराठी न्यूज मध्ये। उद्या 15 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या काय महानगरपालिका आहेत त्यांच्यासाठी मतदान होतंय। सध्या मी पनवेल मध्ये आहे आणि पनवेल महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पनवेल मध्ये आहे। ही निवडणूक नक्की कशी झाली आणि आज 14 जानेवारीला ह्या निवडणुकीची नक्की गणित काय आहेत या संदर्भात मी या व्हिडिओमधून आपल्याशी बोलणार आहे। पनवेल महानगरपालिका अत्यंत महत्वाची महायुतीसाठी याच्यासाठी आहे की हे मुंबईचं प्रवेशद्वार आहे आणि महाविकास आघाडी आणि प्रामुख्याने महाविकास आघाडीतला मोठा भाव असलेला शेतकरी कामगार पक्ष यांच्यासाठी ही निवडणूक यासाठी महत्वाची आहे की हा जो पनवेल हा सगळा जो परिसर आहे तो शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे। त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला आपला जो काही बालेकिल्ला आहे तो भक्कमपणे ठेवायचा आहे आणि भाजपला आपली सत्ता इथली अबाधित राखून मुंबईचा हा सगळा जो परिसर आहे त्या भागात आपलं जे काय प्राबल्य आहे ते अधिक बळकट करायचं आहे। त्यासाठी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल या दोन्हीसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती। मात्र या निवडणुकीचं आजचं जर गणित बघण्याचा आपण प्रयत्न केला 14 तारखेपर्यंतचा जर आपण विचार केला तर या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी महायुतीला सरस ठरत असल्याचं चित्र आहे। त्याचे अनेक कारण आहेत, यापूर्वी मी तुमच्याशी अनेक वेळा बोललो आहे। मात्र आजच्या घडीला जर आपण ह्या सगळ्या कारणांचा जर परिणाम एकंदरीतच बघितला मतदानावर कसा होईल तर तो महाविकास आघाडीच्या बाजूने झुकताना दिसतोय। त्याची अनेक महत्वाची कारणं आहेत, त्या कारणांसंदर्भात मी तुमच्याशी आता बोलणार आहे। खर तर महाविकास आघाडीला पनवेलकर कौल देतील याचं महत्वाचं कारण म्हणजे भाजपने या ठिकाणी जे काही फोडाफोडीचं राजकारण केलं, काही लोकांना आमिष दाखवून जे काही नगरसेवक आहेत ते बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे पनवेलच्या जनतेमध्ये प्रचंड असा रोष असलेला बघायला मिळतोय। खर तर आमचा जो काय मतदानाचा हक्क आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिला। मात्र पैशाचा वापर करून जर तुम्ही आमचा मतदानाचा अधिकार हिसकावून घेत असाल तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू अशा पद्धतीची जी काही भावना आहे तिथल्या लोकांमध्ये आहे। आणि आता ही जी काही लोक आहेत ती उद्या मतदानाला जाताना हे जर काय सगळी काही गोष्ट आहे किंवा बिनविरोध झालेली जे काही नगरसेवक आहेत आणि भाजपने इथं मतदानाचा हिसकावून घेण्याचा प्रयत्न जो काय करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या संदर्भात लोक विचार करतील आणि भाजपच्या विरोधात मतदान करतील अशा पद्धतीचं वातावरण सध्या तर आता पनवेलमध्ये एकंदरीत दिसते। दुसरी जी काही महत्वाची गोष्ट सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने झुकताना दिसते त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आजपर्यंत इथल्या महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता होती। भाजपची सत्ता असताना पनवेलकरांचा सगळ्यात महत्वाचा जर जो काही प्रश्न आहे तो म्हणजे मालमत्ता कराचा आहे। मालमत्ता कर कमी करावी यासाठी इथल्या लोकांनी इथल्या नागरिकांनी महानगरपालिकेवरती अनेक निदर्शने केली, अनेक आंदोलने केली। मात्र त्या आंदोलनाला कोणती दाद जी आहे तिथल्या सत्ताधाऱ्यांनी दिली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून आता इथले जे काही नागरिक आहेत ते महायुतीच्या विरोधात भाजपच्या विरोधात जातील अशा पद्धतीचे त्यांचं माइंडसेट बनलेलंच चित्र आहे। खर तर एका बाजूला भाजप जे आहे ते मालमत्ता कर कमी करताना दिसत नाही, त्या उलट महाविकास आघाडीने त्यांचा जो काही वचननामा दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही पनवेल मध्ये जर आमची सत्ता आली, पनवेल महानगरपालिकेमध्ये जर आमची सत्ता आली तर जवळजवळ 65% जो काही कर आहे मालमत्ता कर तो आम्ही करू अशा पद्धतीची हमी दिलेली आहे। त्यामुळं मालमत्ता कराच्या संदर्भात बाधित असलेली लोक किंवा मालमत्ता कराला वैतागलेली जी काही लोक आहेत आता महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये आपल्या मताचं दान देतील अशा पद्धतीचं चित्र सध्याचं इथं दिसतंय। तिसरा अत्यंत महत्वाचा फॅक्टर पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगानं येतो तो म्हणजे पनवेलमध्ये दिबा पाटील यांच्या नावाची क्रेज आहे, त्यांच्या नावाचं मोठं वलय आहे। दिबा पाटील यांचं जे काय नाव आहे तिथल्या नवीन मुंबई विमानतळाला देऊ अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते सातत्यानं भाजपकडून दिलं जातंय। मात्र अजूनही आजच्या घडीपर्यंत तर दिबा पाटील यांचं नाव इथल्या विमानतळाला दिलं गेलं नाही। त्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये दिबा पाटलांवरती प्रेम करणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड असा रोष आहे आणि दिबा पाटलांवरती प्रेम करणाऱ्या लोकांचा इथला टक्का जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे। त्याचा तोटा जो आहे तो भाजपला या निवडणुकीमध्ये उद्या सहन करावा लागेल अशा पद्धतीचं चित्र आहे। कारण दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे। मात्र दिबा पाटील यांच्या नावाचं फक्त आश्वासन देण्यात आलं। 25 डिसेंबरला जेव्हा नवीन मुंबई विमानतळावरून पहिलं विमान उड्डाण होईल त्यावेळेस दिबा पाटील यांचं नाव विमानतळावर घोषित होईल, त्यांच्या नावाची घोषणा होईल अशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलं होतं। आपले आमदार जे आहेत प्रशांत ठाकूर त्यांनी तर सांगितलं होतं की दिबा पाटील यांचं नाव जर नाही दिलं
तर मी राजीनामा देईल, मी अंगावरती पेट्रोल टाकून पेटवून घेईल, अशा पद्धतीची भाषा त्यांनी बोलून सुद्धा इथं दिबा पाटील यांच्या नावाचं कोणतेही ठोस जे आश्वासन आहे ते देण्यात आलं नाही. त्यामुळे इथले जे काही नागरिक आहेत ते आता दिबा पाटील यांच्या नावावरून संतप्त आहेत आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये भाजपला भोगावं लागेल, अशा पद्धतीचे चित्र आहे. चौथं एक अत्यंत महत्वाचं कारण या निवडणुकीमध्ये दिसतंय ते म्हणजे पाण्याचा प्रश्न. खरं तर पनवेल ही मुंबईचं प्रवेशद्वार आहे. इथल्या पाणी जी आहे ती पाण्याच्या आम्ही चांगल्या व्यवस्था देऊ, 24 तास पाणी देऊ, अशा पद्धतीचा वचननामा जो आहे तो भाजपने 2017च्या निवडणुकीमध्ये दिला होता. मात्र आम्ही आता इथे ग्राउंडला फिरताना जेव्हा लोकांना तुमचे प्रश्न काय आहेत असे विचारतो तेव्हा एक प्रश्न कॉमनली येतोय, तो म्हणजे आमच्याकडे पाणी येत नाही. पाण्याचा प्रश्न सगळ्यात मोठा गंभीर आहे आणि ऐन दिवाळीच्या काळामध्ये अभ्यंग स्नानासाठी लोकांना पाणी मिळालं नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी केली जात असताना, अभ्यंग स्नान घातलं जात असताना पनवेलकरांना मात्र अभ्यंग स्नानासाठी पाणी नव्हतं. ही दुर्दैवी घटना आहे, ही दुर्दैवी बाब आहे आणि त्याचा रोष जो आहे तो इथल्या नागरिकांमध्ये आहे आणि त्यामुळे सुद्धा आता तिथली जी काही निवडणूक आहे ती भाजपच्या विरोधात जाईल, अशा पद्धतीचं चित्र आहे. खरं तर अत्यंत महत्वाचा दुसरा एक मुद्दा या ठिकाणी आहे की इथल्या रस्त्याचे प्रश्न आहेत, तिथले जे आपण क्रीडांगण आहे त्यांचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत. एकही शासकीय दवाखाना इथं चांगल्या पद्धतीचा नाही. जे काही दवाखाने आहेत ते खासगी आहेत आणि तिथं खूप मोठ्या पद्धतीचे पैसे जे आहेत ते उपचारासाठी आकारले जातात आणि जर त्याची बचत करायची असेल तर महानगरपालिकेचा निदान एक चांगल्या पद्धतीचा दवाखाना तरी आमच्या वाट्याला असावा, अशा पद्धतीची इथल्या लोकांची भावना आहे आणि तशा पद्धतीचं चित्र मात्र दिसत नाही. त्यामुळं भाजपच्या विरोधात तिथली लोक मतदान करतील, अशा पद्धतीचं चित्र सध्या पनवेलमध्ये आहे. दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट या निवडणुकीमध्ये दिसते आहे की महाविकास आघाडीचे जर आपण उमेदवार बघितले तर ते लोकांमध्ये मिसळणारे दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या बाजूचं एकंदरीत वातावरण बघितलं तर त्यांनी उमेदवारांची जी काय चॉईस करताना एकदम चांगले साधे सरळ असे चेहरे आहेत आणि त्यासोबतच त्यांनी आर्थिक निकष लावलेत का तर लावलेत. मात्र लोकांमध्ये मिसळणारे उमेदवार महाविकास आघाडीकडून देण्यात आलेले आहेत. त्याउलट भाजपचा जर आपण विचार केला तर फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागलेली लोक, निष्ठावंत भाजपची नसलेली लोक, अनेक पक्षातून वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेली लोक भाजपचे उमेदवार आहेत. त्यामुळं इथले जे काही निष्ठावंत भाजपचे आहेत, म्हणजे ज्या काळात भाजप संघर्ष करत होता त्या संघर्षाच्या काळात भाजप सोबत ठामपणे उभे राहिलेली लोकांना या निवडणुकीमधून या उमेदवारीपासून डावलण्यात आलेलं आहे आणि इथल्या ज्या काही भाजपच्या उमेदवारी आहेत त्या बऱ्याच वेळा इतर पक्षातून आयात करलेल्या उमेदवारांना देण्यात आलेला आहे. त्याचा रोष इथल्या मूळ भाजपच्या लोकांमध्ये आहे. मूळ भाजपच्या लोकांमध्ये असल्यामुळं मूळ भाजपचे लोक या निवडणुकीमध्ये काय करणार, कशा पद्धतीचं मतदान करणार यावर सुद्धा या निवडणुकीची जी काही गणित आहेत त्या अवलंबून असणार आहेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने बघायला मिळते आणि ती म्हणजे शेतकरी कामगार पक्ष आणि बाळाराम पाटील यांची प्रतिमा. शेतकरी कामगार पक्ष जो आहे त्याची ताकद या पनवेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. प्रामुख्याने ती ग्रामीण भागामध्ये आहे. ग्रामीण भाग हा पनवेलचा ग्रामीण भाग जो आहे तो शेतकरी कामगार पक्षाचा, प्रामुख्याने बाळाराम पाटलांचा बालेकिल्ला समजला जातो. तिथं त्यांची मोठी ताकद आहे. शहरामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद कमी पडते. मात्र या निवडणुकीत तशा पद्धतीचं चित्र दिसत नाही. कारण शहरात जरी शेतकरी कामगार पक्षाचे ताकद कमी असेल मात्र यावेळी शहरामध्ये भाजपवरती प्रेम करणारा जो मतदार आहे तो भाजपवरती नाराज आहे. त्याची कारण वेगवेगळे आहेत जी मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेली आहेत. फोडाफोडीचं राजकारण असेल, मालमत्ता कर असेल, भाजपवरती आपलं प्रेम आहे. मात्र भाजप पक्ष जर आपले प्रश्न सोडवत नसतील तर भाजपला त्यांची जागा दाखवून आता चांगला पर्याय म्हणून शेतकरी कामगार पक्ष किंवा महाविकास आघाडी यांचं बटन आपण दाबलं पाहिजे, अशा पद्धतीची भावना आता लोकांमध्ये आहे आणि त्याचा जो फायदा आहे तो महाविकास आघाडीला होईल, अशा पद्धतीचं एकंदरीतचं चित्र आहे. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे महाविकास आघाडी जी आहे ती एकसंघ पद्धतीने ही निवडणूक हाताळताना दिसते. लोकांच्या प्रश्नाभोवती ही निवडणूक घेऊन जाताना दिसते आणि त्यामुळं या सगळ्या प्रक्रिया जर आपण बघितली तर महाविकास आघाडी मात्र आता या निवडणुकीमध्ये सरळ ठरत असतानाचं चित्र आहे. अनेक गोष्टी आहेत त्या निवडणुकीमध्ये. या सगळ्या निवडणुकीचा जर आपण प्रचार बघितला तर महाविकास आघाडीकडून आपला प्रचार करताना सुद्धा प्रचाराचे जे मुद्दे आहेत ते विकास स्थानी ठेवून, केंद्रस्थानी ठेवून जे आहेत ते करण्यात आले. एकदम चांगल्या पद्धतीचा वचननामा महाविकास आघाडीने दिलेला आहे. त्या उलट भाजपची प्रचाराची जी सगळी भिस्त जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या सभेवरती अवलंबून होती. मात्र देवेंद्र फडणवीस पनवेलमध्ये येऊन खूप काही मोठं लोकांना देतील,
काहीतरी घोषणा करतील अशा पद्धतीची भावना इथल्या लोकांमध्ये होती. मात्र पुन्हा देवेंद्र फडणवीस येऊन त्यांनी ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगितल्या, मात्र दिबांच्या नावांचा जो काय आहे तो ठाम असा विश्वास इथल्या लोकांना दिला नाही. त्यामुळे त्यावरती प्रचंड असलेले नागरिक जे आहेत आता भाजपच्या विरोधात जातील अशा पद्धतीचं इथलं चित्र आहे. सध्याच उद्या 15 जानेवारीला मतदान आहे, आज 14 जानेवारी आहे आणि आजची जर आपण एकंदरीत परिस्थिती बघितली तर आजच्या घडीला महाविकास आघाडी सरस ठरताना दिसते. अनेक जागा महाविकास आघाडीचे येतील अशा पद्धतीचे चित्र आहे. अनेक सर्वे अनेक खाजगी कंपन्या करत असतात, पोलीस प्रशासन करत असतं, वेगवेगळ्या एजन्सी असतात, त्यांचे सर्वे येत असतात आणि या सगळ्या सर्वेमधून महाविकास आघाडी जी आहे ती आता सरस ठरताना दिसते आणि महायुती पनवेलमधून बॅकफूट जाताना दिसते. आणि त्यामुळं खरं तर आता भाजपच्या बाजूने भाजपच्या विरोधात इथला जो काही निकाल आहे तो लागेल अशा पद्धतीची चर्चा इथल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. ही निवडणूक नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली दिसती. जनता जी आहे ते आपले प्रश्न, सर्वसामान्य नागरिक आपले प्रश्न सातत्यानं बोलताना आम्हाला दिसले. आम्ही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून लोकांमध्ये मिसळताना आम्हाला इथले प्रश्न जे आहेत ते लोक सातत्यानं सांगत होती आणि एकंदरीत इथल्या सत्ताधारी भाजपच्या विरोधात रोष असलेला आम्हाला इथं दिसतोय आणि त्याचाच परिणाम उद्या मतदान पेटीत होईल अशा पद्धतीची परिस्थिती सध्या पनवेलमध्ये दिसते. तुम्हाला काय वाटतंय? पनवेल मधले प्रमुख जे काय प्रश्न आहेत ते सुटलेत का? आणि जर पनवेलकरांचे प्रश्न सोडवायचे असतील तर महायुती की महाविकास आघाडी, तुमचा कौल कोणाला असणार आहे हे नक्की सांगा. धन्यवाद.